आज आपण आलो आहोत कावनाई किल्ल्यावर, कावनाई किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी। आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत। कावनाई हा किल्ला नाशिकपासून फक्त 45 किलोमीटरवर आहे। नाशिक मुंबई हायवेवर इगतपुरीच्या अलीकडेच घोटी बुद्रुक नावाचे एक फाटा लागेल, एक गाव लागेल। त्या घोटी बुद्रुक फाट्यापासून राईट साईडला एक कमान दिसेल, कपिलधरा तीर्थ। तिथून आतमध्ये आल्यावर कावनाई हे गाव आहे। कावनाई गावाच्या तिथेच म्हणजे कावनाई गावामध्येच हा किल्ला आहे। आणि मुंबई साईडने जर तुम्ही येणार असाल तर मुंबईवरून येताना इगतपुरी क्रॉस केल्यानंतर इगतपुरीच्या पुढे आल्यावर घोटी बुद्रुक एक फाटा लागेल, तिथून लेफ्ट साईडला यावं लागेल। सो कावनाई किल्ल्याचा ट्रेक खूप इझी लेवलचा आहे। अर्ध्या तासात किल्ल्याच्या वर आपण पोहोचतो। सो इकडे आहे माझ्या मागे किल्ल्याच्या समोर आणि माझ्या मागे वैतरणा डॅम। वैतरणा नदी खूप त्याचा एरिया मोठा आहे। इथून सुरू होते इगतपुरी गावातून, त्याच्या मागे त्र्यंबक रेंज आहे, तिथपर्यंत वैतरणा नदी जाते। हरिहर किल्ल्याच्या समोर भास्करगड जो आपण पाहिला, त्या भास्करगडाच्या पायथ्यापर्यंत ही वैतरणा नदी पसरलेली आहे। खूप मोठा ह्याचा एरिया आहे। इकडे समोर मित्रांनो ॲटमॉस्फिअर असं पूर्ण ब्लर झालेलं आहे। समोर तुम्हाला कदाचित दिसत नसेल, पण समोर आहे एक पिनॅकल, तो आहे डांग्या सुळका। आणि त्याच्या राईट साईडलाच इकडे आहे गडगडा फोर्ट। साधारण 20 मिनिटाचा ट्रेक केल्यावर ही लॅडर आपल्याला दिसते, मेन किल्ल्याचं प्रवेशद्वार। मिनिटाचा ट्रेक केल्यावर आपल्याला किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराच्या इथे या लोखंडी स्टेअर्स दिसतील। सो या चढून वर गेल्यावर जास्त काही ट्रेक राहत नाही, मग आपण डायरेक्ट किल्ल्याच्या वरतीच पोहोचतो। स्टेअर्सपर्यंत येण्याचा रस्ता एकदम इझी आहे। कोणी सोबत वाटाड्या किंवा गाईड नाही घेतला तरी चालेल। आता इथून पुढे हे किल्ल्याचे मेन प्रवेशद्वार आहे। आता याच्या आतमध्ये आहे एक मंदिर आणि एक छोटंसं पाण्याचा लेक। आता जाऊया वरती। किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराजवळ मी व्हिडिओ शूट करत असतानाच उजव्या बाजूच्या दगडाच्या फटीमधून एक साप बाहेर आला आणि तोच साप डाव्या बाजूला एका दगडाच्या फटीमध्ये निघून गेला। त्या लोखंडी पायऱ्यापासून फक्त 5 मिनिटातच आपण वर येतो। इथे असं थोडंसं गवत जळालेलं आहे आणि इकडे आहे मस्त अप्पर वैतरणा धरण, त्याची बाजू दिसते। इतर किल्ल्याप्रमाणे इथे सुद्धा असे खाचे आणि खळगे करून ठेवलेले आहेत। ही तात्पुरती निवाऱ्याची सोय केलेली असते। इथे लाकडी पिलर उभे करून त्याच्यावर लाकडी छत टाकून तात्पुरता निवारा केलेला असतो। मित्रांनो, इकडे जी माउंटेन रेंज दिसते ना, ही आहे इकडे माहुली गड आहे आणि पनवेल आहे इकडे, पनवेल मुंबई। किल्ल्याच्या वरचा जो एरिया आहे तो खूप छोटा आहे। हार्डली 10 मिनिटात तुम्ही फिरू शकता। इथे एक मंदिर आहे, कामाक्षी देवीचं मंदिर, ते आता आपण पाहणार आहोत। इथून नदी खूप जवळ दिसते, वैतरणा नदी। मंदिरासमोरील हे तलाव फेमस आहे यामध्ये असलेल्या माशांमुळे। माझ्याजवळ एक मूगडाळ पाकिट होतं, त्यातील मूगडाळ मी पाण्यामध्ये टाकली आणि मासे ते खाण्यासाठी वरती आले। कावनाई हा किल्ला सुरुवातीला निजामशाहीमध्ये होता, त्यानंतर मुघलांनी हा किल्ला जिंकून घेतला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व स्थापित केले। कालांतराने हा किल्ला पुन्हा मुघलांनी जिंकून घेतला आणि त्याच्या काही वर्षानंतर जेव्हा पेशवाई सुरू झाली तेव्हा पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला। इथे खड्डा दिसतो, हे ॲक्च्युली पाण्याचे टाके असेल 300-400 वर्षापूर्वी। इथे गावातील लोकांनी टॉयलेट बांधून ठेवलेलं आहे, कारण ते मंदिराच्या बाजूलाच घर आहे आणि तिथे राहतात, गावातील लोक राहतात तिथे। किल्ल्याच्या पश्चिम दिशेला आहे हे रुईन झालेले फोर्टिफिकेशन, फक्त हे आता अवशेषच शिल्लक राहिलेले आहेत किल्ल्याचे। आणि त्याच्या पलीकडे आहे इकडे पाण्याचे टाके। आणि हा जो डोंगर दिसत आहे समोर, याला म्हणतात वनदेव पिनॅकल।
किल्ल्याच्या पश्चिम दिशेने हे दिसत आहे समोर मंदिर, कपिलधरा तीर्थ. तिथे देवीचे मंदिर पण आहे, कामाक्षी देवीचे मंदिर. आणि ते कपिलधरा तीर्थ, तिथे श्रीरामाचे मंदिर आहे. राम, लक्ष्मण आणि सीतेची तिथे मूर्ती ठेवलेली आहे. वरतून हा मंदिराचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. हा जो रोड येत आहे तिकडून, तो घोटी बुद्रुक गावाकडून येत आहे. आणि आपण याच रोडनी सकाळी आलो होतो आत्ता 9:30ला. आणि इकडेच आहे गजानन महाराजाचे मंदिर. सो आता आपल्याला जाताना याच मार्गे जायचं आहे. गजानन महाराजांची तिथे तपोभूमी आहे. गजानन महाराजांची तपोभूमी असे त्याला म्हणतात, कारण गजानन महाराजांनी 12 वर्षे तिथे तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर ते शेगावला गेले असे सांगण्यात येते. सो आता आपल्याला ते पाहण्यासाठी जायचं आहे. गड डिसेंड करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच मेन प्रवेशद्वाराच्या इथे मी आलो आहे, जिथून वरती गेलो होतो. आणि याच ठिकाणी मला वरती जाताना साप दिसला होता. सो तुम्ही जेव्हा गडावर याल ना, तेव्हा काळजी घ्या, कारण इथे साप फिरतात. आणि या इथे आहे अशा देवड्या करून ठेवलेल्या आहेत, त्याला बरामदे म्हणतात. हे त्या काळात सैनिकांची राहण्याची जागा असायची. कावनाई गावात एक कामाक्षी देवीचे मंदिर आहे. कावनाई किल्ल्यावर देखील कामाक्षी देवीचे मंदिर आहे, पण बऱ्याच भाविकांना किल्ल्यावर जाणे शक्य होत नाही, म्हणून वरील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना खालील मंदिरामध्ये करण्यात आली. या कामाक्षी देवीची अशी आख्यायिका सांगण्यात येते की प्रभू श्रीराम जेव्हा माता सीताला शोधण्यासाठी दंडकारण्यात फिरत होते, म्हणजे याच भागात फिरत होते, तेव्हा माता पार्वती प्रभू श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप घेऊन आली होती आणि प्रभू श्रीरामांची काम इच्छा पाहण्यासाठी त्यांना मोहित करू लागल्या. पण श्रीरामांनी माता पार्वतीस ओळखले आणि माता पार्वतीस ही श्रीरामांचे सीतेवर किती प्रेम आहे हे कळले. माता पार्वती जेव्हा परत कैलास पर्वतावर चालली होती, तेव्हा श्रीरामाने माता पार्वतीस याच ठिकाणी वास्तव्य करण्यास विनंती केली. तेव्हा माता पार्वती कामाक्षी देवी म्हणून इथे राहू लागली. श्रीरामांची काम इच्छा पाहण्यासाठी माता पार्वती इथे आली होती, म्हणून कामाक्षी देवी असे नाव देण्यात आले. कावनाई गावामध्ये कपिलधरा हे तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण पूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फेमस होते, पण कालांतराने शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये वाद होऊ लागले. त्यावेळी कुंभमेळ्याचे हे ठिकाण इथून नाशिक येथे हलवण्यात आले. पण आजही भाविक कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देतात. एक आख्यायिका अशी देखील सांगण्यात येते की 12व्या शतकात एका ब्राह्मणाच्या मुलाचा या ठिकाणी मृत्यू झाला होता. तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी या कुंडातील जल त्या मुलाला पाजून त्याला जिवंत केले होते. कपिल मुनींनी त्यांच्या आईला संख्याशास्त्र शिकवले, ते याच ठिकाणी शिकवले असे सांगण्यात येते. एक आख्यायिका अशी सांगितली जाते की हनुमान जेव्हा संजीवनी जडीबुटी आणण्यासाठी हिमालयात चालले होते, त्यावेळी याच ठिकाणी कालनेमी राक्षसासोबत त्याचे युद्ध झाले होते आणि हनुमानाने कालनेमी राक्षसाला इथेच ठार मारले होते. म्हणून कालनेमी या नावावरून या गावाला कावनाई हे नाव देण्यात आले. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट याच ठिकाणी झाली असे सांगण्यात येते आणि इथेच रामदास स्वामींनी शिवाजी महाराज यांना उपदेश दिले होते. हे आहे माझ्या मागे श्री गजानन महाराज यांचे मंदिर कावनाई गावामध्ये. इथे गजानन महाराजांची या गावाला तपोभूमी असे म्हणतात. गजानन महाराजांनी इथे 12 वर्ष तपश्चर्या केली आणि इथून ते शेगावला गेले असे सांगण्यात येते. सो हे मंदिर खूप सुंदर आहे, पण आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तिथले जे नियम आहेत ते पाळलेत. मी आतमध्ये शूटिंग नाही केली. सो तुम्ही नक्की इथे या, भेट द्या. इथं प्रसादालयामध्ये प्रसाद मिळतो, महाप्रसाद मिळतो आणि तो खूप सुंदर आणि हायजेनिक जेवण आहे. हा जो परिसर आहे, खूप इथे आल्यावर पॉझिटिव्ह वाईब्स पाहायला मिळतात. माझा आजचा हा व्हिडिओ मी इथेच दी एंड करतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय.